मौखिक साधने लोक परपरेत पिढ्या संक्रमित होत राहिलेल्या ज्या त्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाव्यात, दंतकथा, मिथके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. अशा प्रकारांचा साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. वरील तीनही प्रकारांचा साधनांचा आधार इतिहासांचे लेखन केले आहेत. इतिहासांचे एकदा लेखन केली तरी त्या विषयांचे संशोधन अखंडपणे चालू राहतेच. या संशोधनातून नवे साधन, नवी माहिती समोर येते. त्यानुसार इतिहासांचे पुनर्लेखन करावे लागते. उद्या आपल्या आजी आजोबांनी काळातील, आई वडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासांच्या पुस्तकामध्ये काही प्रमाण फरक पडल्याचे दिसते. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन. ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते. त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते. यातील अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती ते शोधावे लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो. लेखकांचा खरे खोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव याचाही अभ्यास करावा लागतो. ही माहिती ऐकीव आहे की त्यांनी स्वतः पाहिलेली आहेत यालाही महत्त्व असते. लेखनातील अतिय संयोती प्रतिमा, प्रत्येक अलंकार याचाही विचार करावा लागतो. इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते. आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते. सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते. इतिहास लेखनात लेखकांची निष्पक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाची असते.